हॅलो, गणपती बाप्पा मोरया. सो आज अजून एक क्विक रेसिपी घेऊन आली आहे. जेव्हा असं सागर संगीत जेवण बनवायचं नसतं, हलकं फुलकं असं खायचं असतं, पण हेल्दी पण पाहिजे असतं, बाहेरून पण मागवायचं नसतं. सो आणि टेस्ट ऑब्वियसली बिकॉज वी आर फूडी अँड वी वॉन्ट टू हॅव दॅट टेस्ट अँड फुलनेस टू द मील. सो बेसिकली आज आपण एक क्विक check on broccoli stir fry करणार आहोत. Broccoli is also known for a good iron content. Again, it's a vegetable and we don't need much of a time and it's fresh to eat. Quick bite आणि इथे खूप इझिली अवेलेबल असते. You can try the same thing with flour, with carrots, onion, similar kind of a wages. But yeah, I mean, most of the times I have tried it with these 4 5 veggies and asparagus. You can try with beans also. So okay. So the quick tip is wash the vegetable florets like we did it for cauliflower veggies. Also, you have to clean the florets properly. It's better to just I mean, once you wash it, it's better to soak it in hot water with salt and little bit of turmeric haldi for some time. It just helps out to clean out the germs if any around. So that's one quick thing. Then take out the florets, bigger size. Try to see कि जितने भी फ्लॉरेट्स निकालो तो इंश्योर करो कि सेम साइज के हो बिकॉज द कुकिंग टाइम मॅटर्स. म्हणजे अगदी जर छोटासा एक तुकडा असेल तर पटकन शिजेल, मोठा तुकडा असेल त्याला वेळ लागेल. सो साधारणपणे अगदी काही मोजून मापून आपण नाही करत, पण साधारण एकसारखे फ्लॉरेट्सचे तुकडे करा. मी आता ही 2 पद्धती. यू कॅन डू इट इन अ ओव्हन ऑल्सो. पण त्याच्यात तुम्हाला प्रीहीट करायला पाहिजे. मग तुमचा तेवढा स्प्रेड असेल म्हणजे मला बल्कमध्ये बनवायचं आहे, मी कोणाला घरी जेवायला वगैरे बोलवलं आहे and I just want to keep it as a starters, then I might cook it in oven because of the size and the quantity. सो आता घरीच बनवायचं असेल तर आय एम गोइंग टू डू द सेम काइंड ऑफ अ थिंग क्विकली इन द वेसल. सो इथे पण आता थोडं थिक बॉटमचं वेसल घ्या आणि हलकंसं ऑलिव्ह ऑइल टाका. ऑलिव्ह ऑइल गरम झालं, नॉट लाईक अ बॉइलिंग, जस्ट वॉर्म झालं की त्याच्यामध्ये हे कापलेले फ्लॉवर्स आपल्याला टाकायचे आहेत आणि नावाप्रमाणे स्टर फ्राय. We just have to put it on the high flame and just stir it. हलकंसं सॉल्ट टाका आणि एक आय थिंक नॉट मोर दॅन 5 minutes एक स्टीम आली की इट विल गेट इट टेंडर. सो इट इज नॉट लाईक अ फुल्ली मुशी नाही होणार ते. बेसिकली इट विल रिटेन इट्स बाईट while it is cooked also. त्याच्यानंतर तुम्हाला सिझनिंग आवडत असेल तर यू कॅन पुट गार्लिक पावडर, यू कॅन पुट मस्टर्ड पावडर, यू कॅन पुट इटालियन सीझनिंग, रेड चिली फ्लेक्स. सो ऑरिगॅनो काही तुमच्या आवडीनुसार यू कॅन season it and then add parmesan cheese or normal cheese, any cheese you love. Again, it's an optional. Shredded cheese taka and that's it. Your veggies is ready to go in your tummy. So this is an healthy breakfast, yummy too and fulfilling too. So try it out. And at a times you don't want to have a whole meal. You are still hungry. You don't want to, do a bunch of dishes and just want to grab something. आणि सॅलड पण नसतं खायचं, तर त्याच्यासाठी हा एक बेस्ट मिडवे आहे आय वुड से. नक्कीच ट्राय करा. म्हणजे मला तरी हे आवडतं आणि वी डू इट मेनी टाइम्स की
आज कुछ ज़्यादा खाना नहीं है, तो क्विकली ब्रोकोली करो, पेट भी भर जाता है and you're done for the day. So let me know your views on this. Have a good day. Happy eating. Bye bye. So this one is similar to the broccoli stir fry. So today I have done it with the zucchini. Again, it's something that not everybody likes it, but I like it. सो मला आवडतं zucchini. म्हणजे it has a different kind of taste, but I liked it when I tried. I like to try. म्हणजे मला आवडतं वेगवेगळी गोष्ट ॲटलिस्ट ट्राय करायला. काहीची टेस्ट आवडते, काहीची नाही आवडत. आणि इट्स सिम्पल टू कुक. इट इझिली कुक्स. खूप पटकन कुक होतं. आय थिंक अशा प्रकारे आपण दुधीचं पण काप करून ट्राय करू शकतो. म्हणजे आपल्याकडे झुकिनी नाही आहे, दुधी आहे, तर एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. कोवळा दुधी घ्यायचा, म्हणजे आत मोठ्या बिया नकोत, आणि यू कॅन कन्झ्युम द एंटायर सेट ऑफ इट. तर इथे आता दोन वेगवेगळे प्रकार असतात. तुम्ही पॅनमध्ये आधी तेल घाला, मग झुकिनी ठेवा, जस्ट स्टर फ्राय, लेट इट कुक फॉर 3 to 5 minutes. आणि मग त्याच्यानंतर यू ॲड सॉल्ट, garlic powder, or any seasoning you like to have it with it. You can first put oil, then put minced garlic, just little bit roasted, then put the zucchini slices, let it steam, and then add salt, pepper, seasoning, Italian seasoning, garlic powder, again the whatever seasonings you like to I mean, जसं पण तुम्हाला आवडतं, जसे तुमचे टेस्ट बड्स आहेत, पेपरी और गार्लिक यू लाईक मोर, और यू डोंट लाईक गार्लिक ॲट ऑल, डोंट पुट इट. सो देर इज नथिंग लाईक हे घालायलाच पाहिजे असं काही मॅन्डेट नाही आहे. यू कॅन प्ले विथ युअर सिझनिंग. आणि तिसरा प्रकार जसं मी केलं की इन अ बाउल टेक ऑल द zucchini slices, sprinkle olive oil, put olive oil, sprinkle salt, seasoning you want, and I added the minced garlic also, and then chili flakes, and then I have just नाईसली मिक्स्ड इट अप. हाताने मिक्स केल्यावर मस्त मिक्स होतं. तुम्हाला जर हात घालायला आवडत नसेल तर यू डू इट विथ अ स्पून, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. आणि मग पॅन गरम करायला ठेवतो, तोपर्यंत ते सिझनिंग त्याला राहतं. सो मे बी 2-3 minutes till the pan is very hot. Then you don't have to add oil because you have already mixed oil also. So just pour it in the pan, give a nice mix till all your zucchini slices gets the heat. थोडंसं स्टर फ्राय करा आणि झाकून ठेवून द्या. 2-3 मिनिटांनंतर यू अगेन चेक अँड टर्न इट अपसाइड डाऊन. सो एक साईड तुमची ब्राऊन झालेली असेल आणि ऑलरेडी ते थोडंफार शिजलेलं असेल, बट डिपेंडिंग ऑन हाऊ यू लाईक इट, मे बी यू कॅन कुक इट लिटिल फर्दर. आणि त्याच्यानंतर मी पामेझन चीज वापरलं, याच्यावर स्प्रिंकल केलं. म्हणजे ते ॲक्च्युली गॅस बंद केल्यावर वाईल सर्विंग हॉट ऑल्सो यू जस्ट स्प्रिंकल विथ अ पामेझन चीज. यू डोंट हॅव टू हीट द चीज. So it's just blend all the things together and enjoy. आणि मस्त, म्हणजे बघा ट्राय करून. म्हणजे इफ यू लाईक टू हॅव स्टर फ्राय वेजीज, so it retains that vegetable flavor to the core, because there is no added too much of masala or not too much of cooking. वाफेवर शिजवलेल्या भाज्या असतात, म्हणजे पाणी वगैरे पण घातलेलं नसतं, त्यांच्यातच त्यांच्यातल्या पाण्यानेच ते शिजलेल्या पण असतात. आणि द कुक टाईम इज ऑल्सो नॉट मच, की म्हणजे आता हे अगेन आय हॅव नॉट डन फूड सायन्स टू अंडरस्टँड खरंच त्यातले न्यूट्रिशन्स कुठेतरी निघून जातात का ओव्हर कुक केल्यावर वगैरे. आय रिअली हॅव नॉट गॉन दॅट फार, बट आय वुड से की मला त्यात अशा पण तो फ्लेवर पण आवडतो भाज्यांचा. म्हणजे ॲज वी डू रेग्युलर भाजीज विथ मसाला, कांदा अँड ऑल दोज थिंग्स, these are just like cooked in steam, and just add a little bit seasoning which enhances that's a core flavor, and just enjoy it garma garam, quick one. सो सांगा मला नक्की तुम्ही असं कधी ट्राय केलं तर, किंवा अजून कुठल्या भाज्यांचं तुम्हाला ट्राय करायला आवडेल. ट्राय इट. बाय. एन्जॉय. गणपती बाप्पा.
मोरया.